नमस्कार. आज एक भव्य दिव्यचं ओपनचं मैदान पार पडलं निमसोडकरांचं आणि या मैदानात एक नंबरचं मानकरी ठरले एक अपराजित जोडी. मित्रांनो, ही जोड जेव्हा जेव्हा पाहिली तेव्हा तेव्हा एकच नंबर केला आहे. निमसोडचे फाटी बाकासूसाठी लकी आहेच, पण ही जोड अपराजित आहे हे देखील महत्त्वाचं. याच्या आधी 6 वेळा पळाली होती तेव्हा एकच नंबर केला होता आणि आज सातव्यांदा पळाली आणि 7व्या वेळेसुद्धा एकच नंबर केला. अपराजित जोडी बकासूर आणि चिक्या चिक्याचा जोड एक नंबरच मानकरी ठरला. आणि या मैदानात मित्रांनो आज वेगा शेवट पंचमी केसरी सर्जा देखील वादळसोबत पाहताना दिसला होता. मित्रांनो, सेमीला काय करण्याचा हार झाली. काल देखील सर्जा चैतन्यसोबत पाहताना दिसला आणि तिथे देखील सेमीला हार झाली होती. असं मित्रांनो, सर्जाचा बॅड लक चालू आहे असं म्हणावं लागेल. खेळ म्हणल्यावर हार जीत होतच असते. नक्कीच सर्जा कमबॅक करेल. आजच्या या मैदानात मित्रांनो विठ्ठलांचा तेजा, दिवाण्या, भोंगा, मथुर हे पाहताना नाही दिसले. नक्कीच उद्या अजून एक भव्य दिवस एक बैल मैदान पार पडते जोगवडी मोरगाव या ठिकाणी. आणि या मैदानात बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य बकासूर पाहताना दिसेल का? मित्रांनो, मला तरी वाटतंय म्हणजे माझ्या अंदाजानुसार बकासूर पाहताना नाही दिसणार. त्यानंतर वेगा शेवट सर्जा पाहताना दिसेल का? तर मित्रांनो, सर्जा सलग 2 मैदान पळतोय, त्यामुळे माझा अंदाज आहे की सर्जा देखील पाहताना नाही दिसणार. विठ्ठलांचा तेजा, दिवाणी, भोंगा पाहताना दिसतील का? तर मित्रांनो बघूया. आज पाहताना नाही दिसले, उद्या पाहताना दिसू शकतात. मथुर पाहताना दिसेल का? तर मथुरची मित्रांनो काहीच अपडेट नाही. मथुर गेले बरेच दिवस झालं मैदानात येत नाही. बघूया कधी मैदानात येतोय. मित्रांनो, आज संध्याकाळी या एक बैल मैदानाचे लाईव्ह लॉट काढण्यात येतील. त्यामध्ये आपल्याला समजेलच कोण पहिलं कोण नाही. तर नक्कीच आपण अपडेट देऊया. चला, तुम्हाला भेटूया पुन्हा एकदा अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये.